Hello students, in this video we are going to learn about the another concept from the fourth chapter, that is the effects of an electric current. In our previous video or in our previous session we have already learned about the heating effect of an electric current, and now we are going to learn about the magnetic effect of an electric current, and for that purpose we have to refer this activity. And in this activity in the first part of the activity we have to take a straight and a thick copper wire, and in between the two endpoints of that copper wire we have to connect the different devices such as the battery and the plug in. म्हणजे या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आज आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ एन इलेक्ट्रिक करंट याच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहे. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण हीटिंग इफेक्ट ऑफ एन इलेक्ट्रिक करंट या संदर्भात माहिती पाहिलेली होती. तर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ एन इलेक्ट्रिक करंट म्हणजे मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये काय रिलेशन आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी कन्सिडर करायची आहे. ॲक्टिव्हिटीच्या पहिल्या पार्टमध्ये आपण काय करणार आहे तर वी हॅव टू टेक वन कॉपर वायर, स्ट्रेट अँड थिक कॉपर वायर, and in between the two endpoints of this copper wire we have to connect the devices such as the battery and plug in. या पद्धतीने कॉपर वायरच्या दोन टोकाच्या दरम्यान आपण बॅटरी बॉक्स आणि एक प्लग की कनेक्ट केलेली आहे, and we have to place one magnetic needle just near to this copper wire. आणि या पद्धतीने आपल्याला कॉपर वायर जी घेतलेली आहे जे आपण सर्किट तयार केलेलं आहे त्याच्या जवळच आपल्याला काय ठेवायची आहे, एक मॅग्नेटिक निडल ठेवायची आहे. तर आता ही जी आपण मॅग्नेटिक निडल इथे ठेवलेली आहे, and first of all before starting actual activity we have to observe the position of the magnetic needle, and as per the property of the magnet we can see that before starting the actual activity the magnetic needle is steady in the north south direction. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला कृती सुरू करण्यापूर्वी ह्या मॅग्नेटिक निडलची पोझिशन ऑब्झर्व करायची आहे. तो मॅग्नेट आहे म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीनुसार तो नॉर्थ साऊथ डायरेक्शनला काय असणार आहे, स्टेडी असणार आहे. अँड नाऊ वी हॅव टू close this plug key, and when we close this plug key we can see the electric current is flowing through this conducting wire, and during this activity we can see the deflection or movement in the magnetic needle. म्हणजे यानंतर आपल्याला प्रत्यक्ष कृती सुरू करत असताना ह्या की जी आहे ही काय करायची आहे की आपल्याला क्लोज ठेवायची आहे, आणि ज्यावेळेस आपण ही की क्लोज करणार आहे त्यावेळेस या इलेक्ट्रिक सर्किट मधून करंट फ्लो होणार आहे, आणि त्याच वेळेस आपण पाहू शकतो की या मॅग्नेटिक निडलची काय झालेली आहे, डिफ्लेक्शन झालेलं आहे, त्याची मूवमेंट झालेली आहे. मग हे का घडलेलं आहे, व्हाय दिस हॅपन्स? आता याचं उत्तर आपण बघण्यापूर्वी आपण आणखीन एक ऍक्टिव्हिटीचा सेकंड पार्ट बघूया. तर त्या सेकंड पार्ट मध्ये आपल्याला काय करायचे, वी हॅव टू चेंज जस्ट द टर्मिनल्स ऑफ द बॅटरी. इट मीन्स दॅट पॉझिटिव्ह टर्मिनल इज रिप्लेस्ड बाय द निगेटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल इज रिप्लेस्ड बाय द पॉझिटिव्ह टर्मिनल्स. इट मीन्स दॅट इन द सेकंड ऍक्टिव्हिटी वी हॅव टू जस्ट रिप्लेस द टर्मिनल्स ऑफ द बॅटरी. And in this activity also we have to close the key and then we have to observe the position of the magnet, and when the key is closed in the second activity also the electric current starts to flow through the circuit, and also here we can see the deflection in the magnetic needle. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला मॅग्नेटिक निडल मध्ये काय झालेलं दिसून येतं, डिफ्लेक्शन झालेलं दिसून येतं. फक्त as compared to that of the first activity the direction of the deflection is different. म्हणजे पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये ज्या पद्धतीने डिफ्लेक्शन झालेलं आहे, समजा इथे नॉर्थ टू इथे वेस्ट दिलेला आहे, तर सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये या पद्धतीनं नॉर्थ टू ईस्ट या पद्धतीने त्याचं काय झालेलं दिसून येतं, डिफ्लेक्शन झालेलं दिसून येतं. म्हणजे फक्त डायरेक्शन काय झालेली आहे, त्याची डिफ्लेक्शनचे डायरेक्शन डिफरंट असलेले दिसून येते. मग असं इथे का घडलेलं आहे, ह्या मॅग्नेटिक निडल मध्ये डिफ्लेक्शन का झालेलं आहे? तर तुम्हाला in our previous standard we have already learned about the properties of the magnet. When the like poles of the magnet are brought near to each other we can see the repulsion in that poles, and when the unlike poles of the magnet are brought near to each other we can see the attraction in the poles. So this is the property of the magnet which we have already studied in our previous standards. म्हणजे आपण मागील आपल्या इयत्तांमध्ये शिकलेलं आहे की मॅग्नेटची ही प्रॉपर्टी आहे की जेव्हा लाईक पोल्स आपण आणतो एकमेकांच्या जवळ त्यावेळेस त्याच्यामध्ये रिपल्शन झालेलं दिसून येतं, आणि अनलाईक पोल्स जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस त्याच्यामध्ये अट्रॅक्शन झालेलं दिसून येतं. म्हणजे तिथं काहीतरी मुवमेंट होणार आहे मॅग्नेटची. मग ज्या अर्थी आपल्याला इथे या ऍक्टिव्हिटीमध्ये या मॅग्नेटिक निडलमध्ये इथं डिफ्लेक्शन झालेलं दिसून येतं त्या अर्थी इथं कुठला तरी अजून एक मॅग्नेट आपल्याकडे अवेलेबल आहे.
ऍक्च्युली आपण दुसरा कोणताही मॅग्नेट इथे घेतलेला नाही, तरी सुद्धा ज्या अर्थी मॅग्नेटिक नीडलमध्ये डिफ्लेक्शन झालेलं आहे त्या अर्थी इथे कोणता तरी आणखीन एक मॅग्नेट अवेलेबल आहे. आणि तो मॅग्नेट कोणता आहे तर आपण हे तयार केलेलं इलेक्ट्रिक सर्किट असेल किंवा ही कंडक्टिंग वायर असेल. म्हणजेच ही कंडक्टिंग वायर ज्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की whenever electric current flows through any conducting substance, a magnetic field is produced there, or this electric conducting substance behaves like a magnet, and so the deflection in the magnetic needle takes place. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की इथून जेव्हा या कंडक्टिंग सबस्टन्स मधून जेव्हा करंट फ्लो झालेला आहे त्यावेळेस तो स्वतःभोवती एक मॅग्नेटिक फील्ड तयार करतो किंवा त्याच्यामध्ये टेम्पररी स्वरूपामध्ये मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज क्रिएट झालेल्या दिसून येतात. म्हणजे आपण हे ओरिजिनल घेतलेली ही मॅग्नेटिक नीडल आणि हे जे कंडक्टिंग वायर आहे याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये तयार झालेलं मॅग्नेटिझम, या पद्धतीने हे दोन मॅग्नेट्स इथे एकमेकांच्या जवळ आलेले आहेत आणि सो वी कॅन सी द डिफ्लेक्शन इन द मॅग्नेटिक नीडल. म्हणजे या पद्धतीनं या कृतीमध्ये हे मॅग्नेटिक नीडल मध्ये डिफ्लेक्शन का झालेलं आहे तर इथे हे दोन मॅग्नेट्स काय आलेले आहेत एकत्र आलेले दिसून येतात. म्हणजे हा आपला ओरिजिनल मॅग्नेटिक नीडल आणि हा इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असताना या पद्धतीनं इथं तयार झालेलं मॅग्नेटिझम, असे हे दोन मॅग्नेट्स एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. मग एकतर तिथे रिपल्शन होऊ शकतं किंवा अट्रॅक्शन होऊ शकतं किंवा दोन्ही प्रोसेसमध्ये आपल्याला मॅग्नेटिक नीडल मध्ये काय झालेलं दिसून येतं डिफ्लेक्शन झालेलं दिसून येतं. तर आता बघा या पद्धतीनं ही सेकंड फिगर आता रिफर करूयात आपण. तर या पद्धतीने इथं आपण काय दाखवलेलं आहे, वी हॅव टू टेक वन बार मॅग्नेट अँड दिस बार मॅग्नेट इज प्लेस्ड ऑन वन व्हाईट ड्रॉइंग पेपर. म्हणजे एक आपण बार मॅग्नेट घेतलेला आहे आणि तो आपण एका व्हाईट बोर्डवर काय ठेवलेला आहे, म्हणजे तो व्हाईट बोर्डवर आपण ठेवलेला आहे. अँड वी हॅव टू पुट ऑर वी हॅव टू प्लेस सम आयर्न फिलिंग्स अराउंड दॅट बार मॅग्नेट. आणि आपण काही आयर्न फिलिंग्स घेतलेले आहेत आणि त्या आयर्न फिलिंग्स आपल्याला त्या मॅग्नेट भोवती काय करायचे आहेत पसरायचे आहेत. जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेस ऍक्च्युली जे आयर्न फिलिंगची जी अरेंजमेंट दिसून येते ती या पद्धतीनं हे जे सर्कलच्या स्वरूपामध्ये हे जे मॅग्नेट भोवती ज्या लाईन्स तयार झालेल्या आहेत ह्या मॅग्नेटिक लाईन्स ज्या कॉन्सेंट्रिक मॅग्नेटिक लाईन्स तयार झालेल्या दिसून येतात. या ज्या मॅग्नेटिक लाईन्स दाखवलेल्या आहेत ऑरेंज कलर मध्ये, तर ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत ह्या काय दाखवतात तर आयर्न फिलिंगची अरेंजमेंट झालेली दिसून येते. म्हणजे आयर्न फिलिंग जर आपण एखादा व्हाईट बोर्डवर आपण मॅग्नेट तो बार मॅग्नेट ठेवलेला आहे त्याच्या भोवती जर आपण काही आयर्न फिलिंग्स पसरवल्या तर त्या आयर्न फिलिंग्स या पद्धतीने स्वतःला अरेंज करतात. कशा पद्धतीनं तर ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स दाखवलेल्या आहेत ह्या ऑरेंज कलर मध्ये दाखवलेल्या हे जे कॉन्सेंट्रिक सर्कलच्या स्वरूपामध्ये ह्या लाईन्स आहेत या पद्धतीनं त्या आयर्न फिलिंग्स काय करतात स्वतःला अरेंज केलेल्या दिसून येतात. त्याच्यानंतर या पद्धतीने बघा आणखीन एक इथे आपण कन्सेप्ट बघितलेला आहे किंवा बघतो आहोत. याच्यामध्ये या पद्धतीने इथे सुद्धा हा बार मॅग्नेट ठेवलेला आहे आणि या पद्धतीने ह्या ज्या लाईन्स दाखवलेल्या आहेत ब्लॅक कलर मध्ये या काय आहेत तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे. मग आपण जी पहिली ऍक्टिव्हिटी पाहिली आता की त्या मॅग्नेटिक नीडल मध्ये डिफ्लेक्शन झालेलं दिसून येतं आणि हे डिफ्लेक्शन का होतं बिकॉज ऑफ द or because when an electric current flows through any conducting substance it behaves like a magnet and the magnetic needle original itself and the magnetism that is temporarily created in that conducting substance, both of these magnets are close to each other and hence either repulsion takes place or attraction takes place, and so we can see the deflection in that magnetic needle. And this concept was firstly discovered by the scientist in 1820 and the name of the scientist is Hans Oersted. आणि हा जो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ एन इलेक्ट्रिक करंट हा जो कन्सेप्ट आहे तर हा पहिल्यांदा 1820 मध्ये हान्स ओर्स्टेड या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. इन 1820 हान्स ओर्स्टेड डिस्कवर्ड हाऊ मॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रिसिटी आर कनेक्टेड, अ युनिट ऑफ मेजर ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. द ओर्स्टेड इज नेम्ड आफ्टर हिम. आणि मग या पद्धतीने पुढे आपण तो कन्सेप्ट बघणार आहे. मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे ती मोजण्यासाठी या पद्धतीने जे युनिट वापरलं जातं त्याचं नाव आहे ओर्स्टेड. आणि ओर्स्टेड हा जो शास्त्रज्ञ आहे त्याच्या सन्मानार्थ या पद्धतीने त्या मॅग्नेटिक स्ट्रेंथचं जे युनिट आहे त्याला हे ओर्स्टेड हे नाव दिलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ एन इलेक्ट्रिक करंट हा जो कन्सेप्ट आहे हा हान्स ओर्स्टेड या शास्त्रज्ञानं काय केलेला आहे डिस्क्राइब केलेला आहे. नाउ वी हॅव टू लुक द अनदर ऍक्टिव्हिटी.
and in that another activity we have to connect the circuit that is shown in this figure. म्हणजे या पद्धतीने या फिगर किंवा इमेज ही फर्स्ट इमेज जी दाखवलेली आहे याच्या पद्धतीने आपल्याला एक काय करायचं आहे, सर्किट कनेक्ट करायचं आहे. अँड इन दिस सर्किट वी हॅव टू टेक वन कार्डबोर्ड. इथे काय घेतलेलं आहे, ही जी मध्ये इमेज दाखवलेली आहे ही काय आहे, कार्डबोर्ड घेतलेला आहे. अँड वी हॅव टू take one conducting wire, and this conducting wire is passed through the center of this cardboard, and in between the two endpoints of this conducting wire we have to connect the different devices such as the variable resistance, ammeter, battery and plug key. म्हणजे या पद्धतीने आपण एक कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि कार्डबोर्डच्या सेंटर मधून आपण एक काय केलेले आहे, कंडक्टिंग वायर पास केलेली आहे. आणि त्या कंडक्टिंग वायरच्या दोन टर्मिनल्स मध्ये आपण व्हेरिएबल रेजिस्टन्स एक कनेक्ट केलेला आहे, एक ॲमीटर, एक बॅटरी आणि प्लग की. या पद्धतीने हे काही डिव्हाइसेस किंवा अप्लायन्सेस आपण तिथं काय केलेले आहे, कनेक्ट केलेले आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू प्लेस वन मॅग्नेटिक निडल. आता इथे या पद्धतीने इथे हे जे मार्किंग दाखवलेलं आहे या मार्किंगच्या जवळ किंवा हे मार्किंग जे आहे हे काय दाखवतं आपल्याला, तर इथे काय ठेवलेली आहे आपण, ही एक मॅग्नेटिक निडल ठेवलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला या ऍक्टिव्हिटी मध्ये, वी हॅव टू टेक सम आयर्न फिलिंग्स and when an key is closed, we know that as per the property electric current starts to flow through the circuit when the key is closed. म्हणजे या सर्किट मध्ये आपण की क्लोज केल्यानंतर काय होणार आहे, त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे. आणि त्याच वेळेस आपल्याला काय करायचे, काही आयर्न फिलिंग्स घेऊन त्या कार्डबोर्ड भोवती किंवा कार्डबोर्डवर त्या आयर्न फिलिंग्स काय करायचे आहेत, पसरवायचे आहेत किंवा आपल्या या पद्धतीने त्याच्यावर तिथे त्या कार्डबोर्डवर त्या आयर्न फिलिंग्स प्लेस करायचे आहेत. मग ते आयर्न फिलिंग्स कशा पद्धतीने अरेंज होतात त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर इथे सेकंड इमेज जी दाखवलेली आहे बी, या इमेज मध्ये बघा कॉन्सेंट्रिक सर्कल्स इथे दाखवलेले आहेत. म्हणजे कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे काय, द सर्कल विथ सेम सेंटर अँड डिफरंट रेडियस. म्हणजे ज्या सर्कलचा सेंटर सेम आहे आणि रेडियस इन्क्रीज होत जाते, या पद्धतीचे जे सर्कल्स आहेत त्याला कॉन्सेंट्रिक सर्कल्स असं म्हणतात. आणि ज्यावेळेस या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण त्या कार्डबोर्डवर काही आयर्न फिलिंग्स पसरवणार आहे, इन दिस कंडिशन वी कॅन सी द आयर्न फिलिंग्स अरेंज्ड देमसेल्व्स लाईक कॉन्सेंट्रिक सर्कल्स. आणि या पद्धतीने हे आयर्न फिलिंग स्वतःला कसे अरेंज करतात, तर कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्म मध्ये तिथं काय झालेले दिसून येतात, अरेंजमेंट त्या आयर्न फिलिंगची झालेली दिसून येते. म्हणजे इथं ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत, ज्या बार मॅग्नेट मध्ये या पद्धतीने तयार झालेल्या दिसून येतात, स्टार्टिंग फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड्स टू द साऊथ पोल. मग या पद्धतीने इथं जसं बार मॅग्नेट मध्ये या पॅरलल मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत ज्या तयार झालेल्या दिसून येतात, त्याच पद्धतीनं इथे सुद्धा ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होणार आहेत. आणि या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इथे कशा तयार होणार आहेत, इन द फॉर्म ऑफ द कॉन्सेंट्रिक सर्कल. म्हणजे या पद्धतीनं इथे आपण हे काय बघितलेलं आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ एन इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इथं सुद्धा आपण हा जो इथं मॅग्नेटिक निडल ठेवलेली आहे या कार्डबोर्ड जवळ, तर इथे सुद्धा या मॅग्नेटिक निडलची पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये बघितलं त्याच पद्धतीने इथे सुद्धा या मॅग्नेटिक निडलचं आपल्याला काय दिसून येतं, डिफ्लेक्शन झालेलं दिसून येतं व्हेन द की इज क्लोज्ड. अँड ॲट द सेम टाइम व्हेन द आयर्न फिलिंग्स आर अरेंज्ड or iron fillings are placed on that cardboard, we can see the iron fillings are arranged themselves in a concentric circles. म्हणजे इथं आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या तयार झालेल्या आहेत त्याची पोझिशन कशी असणार आहे, तर मॅग्नेटिक कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्म मध्ये असणार आहे. व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, द पाथ along which the north pole moves in a magnetic field is called as a magnetic lines of force. आता magnetic lines of force म्हणजे काय, हा कन्सेप्ट तुम्ही मागेल प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये आपण बघितलेला आहे. द पाथ along which the north pole moves in a magnetic field. जे मॅग्नेटिक फील्ड मध्ये नॉर्थ पोल जो आहे ज्या दिशेनं त्याची मुवमेंट झालेली दिसून येते, ती जी मुवमेंट आहे किंवा तो जो पाथ आहे, तो जो मार्ग आहे, त्या मार्गाला काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज ए मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे ज्या मार्गानं हा एकक किंवा युनिट हा नॉर्थ पोल जो आहे त्याची मुवमेंट झालेली दिसून येते, तो जो पाथ आहे, तो जो मार्ग आहे, त्या मार्गाला काय म्हणलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. And so in this way, in this activity we can see the magnetic lines of force are in the form of the concentric circles. तर या पद्धतीने या ऍक्टिव्हिटी मध्ये इथं मॅग्नेटिक निडल जे घेतलेलं आहे त्याचे डिफ्लेक्शन झालेलं दिसून येतच, शिवाय आपण इथे जे आयर्न फिलिंग्स घेतलेले आहेत त्याची आपल्याला कशा पद्धतीने दिसून येते अरेंजमेंट, तर कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्म मध्ये त्याची अरेंजमेंट झालेली दिसून येते.
आणि त्याच्यावरून आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, द कॉन्सेंट्रिक सर्कल्स रिप्रेझेंटिंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर शोन बिगर अँड rarefied as the distance from the wire increases. म्हणजे हे जे मॅग्नेटिक फील्ड आणि याच्यामध्ये असणारं डिस्टन्स जे आहे जसं जसं इन्क्रीज होत जाईल तसं तसं त्या सर्कलची रेडियस सुद्धा काय होते, इन्क्रीज झालेली दिसून येते. आणि इफ द करंट थ्रू द वायर इज इन्क्रीज्ड द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो इन्क्रीजेस. साहजिकच आहे, जेवढा आपण करंट जो फ्लो होतोय त्याची जर आपण इंटेन्सिटी त्याची तीव्रता वाढवली तर मॅग्नेटिक फील्डची सुद्धा इंटेन्सिटी काय होणार आहे, वाढणार आहे. सो दिस इज द कन्सेप्ट. when the electric current flows through any conducting wire, intensity of that current increases, then also the intensity of the magnetic field increases. So this is the concept, that is the magnetic effect of an electric current. Now let us see the another concept, that is the right hand thumb rule. आता राईट हँड थंब रूल जो आहे हा आपण रूल पाहणार आहे. आता हा रूल आपल्याला कशासाठी पाहायचा आहे, राईट हँड थंब रूल. तर उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम काय सांगतो हा बघा, कशासाठी हा आपल्याला रूल पाहायचा आहे. दिस रूल इज रिलेटेड टू द relation between the direction of the electric current and the direction of the magnetic field. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या कंडक्टिंग सबस्टन्स मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्यावेळेस जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय आहे, त्या इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन कशी असणार आहे हे समजून घेण्यासाठी या पद्धतीने आपण काय बघणार आहे, हा राईट हँड थंब रूल बघणार आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या राईट हँडचा जो थंब आहे आणि ही जी दोन फिंगर्स आहेत या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, याची अरेंजमेंट या पद्धतीने करायचे की थंब आणि हे जे दोन फिंगर्स आहेत हे एकमेकाला कसे अरेंज झाले पाहिजेत, तर परपेंडिक्युलर हे एकमेकांना अरेंज झाले पाहिजेत. आणि त्याच्यावर आधारित हा रूल सांगितलेला आहे बघा आपल्याला. तर या पद्धतीने ही जी इमेज दाखवलेली आहे या इमेज मध्ये आपल्याला काय सांगितले, दिस इज द कन्व्हिनियंट रूल फॉर फाइंडिंग आउट द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ करंट फ्लोइंग थ्रू अन इलेक्ट्रिकल कंडक्टर. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या कंडक्टिंग सबस्टन्स मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतोय त्यावेळेस त्या इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्याचे डायरेक्शन काय असणार आहे आणि त्याच वेळेस तिथं तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याचे डायरेक्शन काय असणार आहे हे समजून घेण्यासाठी या पद्धतीने हा काय सांगितलेला आहे, राईट हँड थंब रूल सांगितलेला आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू इमॅजिन दॅट वी हॅव हेल्ड अ कंडक्टिंग सबस्टन्स इन अवर राईट हँड इन सच अ वे दॅट द थंब indicates the direction of the electric current. म्हणजे या पद्धतीने आपल्या राईट हँड मध्ये आपल्याला एक कंडक्टिंग सबस्टन्स या पद्धतीने हेल्ड करायचा आहे की, आणि या पद्धतीने आता इथे जसे फिगर मध्ये आपण दाखवलेले आहे त्या पद्धतीने हा कंडक्टिंग सबस्टन्स आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये या पद्धतीने पकडायचा आहे. आणि त्यावेळेस ज्या डायरेक्शन मध्ये आपलं थंब असणार आहे, आपला अंगठा ज्या डायरेक्शन मध्ये असणार आहे ती डायरेक्शन काय इंडिकेट करते, द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट. बघा म्हणजे या पद्धतीने हा जो इलेक्ट्रिक करंट आहे त्याची डायरेक्शन कुठे असणार आहे, तर इट इज इन द डायरेक्शन ऑफ द थंब. त्याच्यानंतर द रिमेनिंग फिंगर्स आर हेल्ड अराउंड दॅट कंडक्टिंग सबस्टन्स. म्हणजे इथे इमेज मध्ये दाखवलेले या पद्धतीने हे जी आपली उरलेली हाताची जी बोटं आहेत अंगठा सोडून ती या पद्धतीने या कंडक्टिंग सबस्टन्स भोवती आपल्याला काय करायचे आहेत, लपेटायचे आहेत. म्हणजे या पद्धतीने कंडक्टिंग सबस्टन्सला काय करणार आहे आपण तो किंवा कंडक्टिंग सबस्टन्स भोवती या पद्धतीने ही इतर चार बोटं आपण काय करणार आहे, लपेटणार आहे. मग त्यावेळेस आपल्याला काय दिसून येतं, द टर्न फिंगर्स around the conducting substance indicate the direction of the magnetic field or the direction of the magnetic lines of force. म्हणजे ज्या पद्धतीने ही इतर चार बोटं आपण त्या कंडक्टिंग सबस्टन्स भोवती लपेटलेली आहे ती त्या बोटांची जशी डायरेक्शन आहे, खाली बघा लाल या पद्धतीने एरोज दाखवलेले आहेत प्रत्येक फिंगर साठी. या पद्धतीने आपल्याला काय केलेलं आहे, हे जे लाइन्स दाखवलेले आहेत या लाइन्स काय इंडिकेट करतात, दिस इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे या पद्धतीने हा काय सांगितलेला आहे, हा राईट हँड थंब रूल सांगितलेला आहे. या रूल मध्ये आपण काय इंडिकेट करणार आहे, द रिलेशन बिटवीन द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट अँड द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स और द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव टू होल्ड
or we have to hold one conducting substance in our right hand, and in this case we can see that our thumb indicates, if our thumb indicates the direction of the electric current, then the direction of the remaining finger indicates the direction of the magnetic lines of force. म्हणजे उजव्या हातामध्ये आपण या पद्धतीनं जर एखादा कंडक्टिंग सबस्टन्स धरला तर आपला थंब जो आहे, अंगठा जो आहे, ज्या दिशेनं इंडिकेट करतो ती जी डायरेक्शन आहे ती म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्याची डायरेक्शन आहे. म्हणजे इथे या पद्धतीनं इलेक्ट्रिक करंट जो आहे तो या पद्धतीनं अपवर्ड डिरेक्शन मध्ये काय होतोय, मूव्ह होतोय, त्याची डायरेक्शन या पद्धतीनं अपवर्ड डिरेक्शन मध्ये आहे. आणि हे जे रिमेनिंग फिंगर्सची जी डायरेक्शन दाखवलेली आहे ती काय इंडिकेट करते आपल्याला, तर मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स, द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स. अँड सो this is the right hand thumb rule. And so in this way, in this video we have learned about the concept that is the magnetic effect of an electric current and the related term that is the right hand thumb rule. So students, thank you for watching the video.